प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते आपण चॅनल शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं आपण फेसबुक पेज देखील सुरू केलेलं आहे. त्या फेसबुक पेजला देखील आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अनेक लोकांपर्यंत ते शेअर करूयात. आज ईस्टर संडे आहे. सर्वांना ईस्टर संडेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वजणच आपण उत्सुक आहोत की आज ईस्टरच्या निमित्ताने परमेश्वर वचनाच्या द्वारेच काय बोलणार आहे. आणि तेच परमेश्वराचं वचन घेऊन पास्टर त्रिभुवन येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. येशू उठला आहे. उठलाय का खरोखर? येशू पुनरुत्थित झाला. सर्वांनी ह्या ठिकाणी ग्वाही दिली, साक्ष दिली की तो उठलेला आहे. बरोबर आहे, उठलेला आहे. आता मी एक छोटासा प्रश्न विचारतो की तो कुठे आहे? कुठे आहे तो? अनेक उत्तर आली. बरोबर आहे, प्रत्येकाच्या ह्यांनी बरोबर आहे. आज त्याच्यावरतीच आपण मनन करणार आहोत. कुठे आहे तो? सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या जयघोषाने म्हणतात तो उठला आहे. आणि समोरचा माणूस काय म्हणतो? खरोखर उठला आहे. तुम्हाला त्याच्यातलं काही समजलं का? अनेक वर्षापासून, मी लहानपणापासून त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे, समोरचा माणूस त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उठला आहे म्हणल्यानंतर तू जाऊन त्या ठिकाणी काय म्हणायचं? खरोखर उठला आहे. मी तसंच म्हणायचो. आय शू ग्रीट दॅट अनदर पर्सन इन द सेम मॅनर. परंतु आम्हाला कधी ह्याच्यामधलं रहस्य समजलं नाही. कधी समजलं नाही आम्हाला. तीन क्रूस होते, हो की नाही? गोलगोताला किती होते? 3 क्रूस होते. देयर वर 3 क्रॉस. एक तो चोराचा, ज्या चोरानं त्या ठिकाणी पश्चाताप केला नाही, येशू ख्रिस्तासमोर नम्र झाला नाही, तिथं जवळच होता, त्याची चेष्टा त्यांनी केली आणि चेष्टा करून त्या ठिकाणी त्यांनी पश्चाताप केला नाही. त्याच्या पापामध्ये तो मरून गेला. त्याला संधी होती तारणाची, त्याला संधी होती अनंतकालिक जीवन मिळण्याची, त्याला संधी होती, परंतु त्यांनी संधी गमावलेली आहे. तो एक क्रूस. त्यानंतर मधला क्रूस आणि त्यानंतर एक क्रूस आहे, ज्या क्रूसावरती तो चोर त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी तो नम्र झाला. त्यांनी ओळखला हा देव आहे, त्यांनी ओळखला हा राजा आहे, त्यांनी ओळखला हा राजाधिकारानं तो पुन्हा येणार आहे. आणि म्हणून तो त्याला घाबरला. त्याच्याकडे त्यांनी तारणाची याचना केली. त्याला तारण मिळालेलं आहे. तो क्रूसावरती होता. आणि त्यांनी परमेश्वराकडे, येशू ख्रिस्ताकडे, तू जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण कर. येशू ख्रिस्त म्हणाला, आज तू बरोबर माझ्याबरोबर तू सुखलोकात असशील. तो क्रूस. आणि मधला क्रूस कोणाचा? प्रभू येशूचा. 3 क्रूस आहेत. 3 क्रूस आहेत. लक्षात घ्या प्रियांनो, आज फार महत्वाचं आहे. उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि म्हणून तर आपलं जीवन, आम्ही त्या ठिकाणी जिवंत आहोत. आपलं जीवन चाललेलं आहे दयेमुळं.
ह्या 3 क्रूसामध्ये पुनरुत्थान फक्त एका क्रूसामध्ये आहे. आलं का लक्षामध्ये? कुठल्या क्रूसामध्ये? मधल्या क्रूसामध्ये आहे. मधल्या क्रूसामध्ये आहे. आणि म्हणून तो चोर त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी क्षमा मागितली, पश्चाताप केला, तारणाची त्या ठिकाणी हाक केली. तारण मला हवंय असं त्यांनी त्याच्या हृदयामध्ये वर्तवलं आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला समजले की याला तारणाची गरज आहे. म्हणून तो म्हणाला की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. त्या क्रूसावरती तो नाही आहे. कुठं आला तो? मधल्या क्रूसावरती आला. आमेन. कुठल्या क्रूसावरती आला? तारण कुठे आहे? या दोन्ही क्रूसावरती नाही. मधला क्रूस काय होणार? त्या ठिकाणी येशू ख्रिस्त राहणार आहे का तिथे? पुनरुत्थित झालेला आहे. मग हे जे 2 क्रूस आहेत बाजूचे आणि हा मधला क्रूस, तो मधला क्रूस त्या ठिकाणी रिकामा आहे. मग कुठल्या क्रूसावरती आम्ही आहोत हे आम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. तो चोर, तो मेला आपल्या पापांमुळं. त्या क्रूसावरती आम्ही आहोत का? का पुनरुत्थित झालेल्या येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूसावरती आहोत? कारण की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणार आहे आणि आम्ही त्या येशू ख्रिस्तामध्ये आहोत आणि त्याचबरोबर आमचं पण पुनरुत्थान होणार आहे ही गॅरंटी आम्हाला आहे. म्हणून आम्ही त्या मधल्या क्रूसावरती आहोत का? का त्या जो चोर त्याला भीती वाटली, नम्रपणाने त्यांनी तारण स्वीकारलं आणि त्यानंतर आपला क्रूस त्यांनी सोडला, कारण त्या ठिकाणी मरण होतं आणि त्या ठिकाणी तो येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरती तो आलेला आहे. मग त्याचा जो क्रूस तो रिकामा सोडलेला, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लोक आहेत? कुठल्या प्रकारचे लोक आहेत? यहूदासारखे. त्याला वाईट वाटलं, मी निष्पाप एका जीवाला धरून दिलेलं आहे. त्याला वाईट वाटलं, परंतु त्यांनी पश्चाताप केला नाही. पश्चाताप त्यांनी केलं. त्याला वाईट वाटलं. त्यांनी 30 रुपये घेतले, जाऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्या सर्वांच्या समोर टाकले. त्यानेकरून त्याला वाटलं पैसे टाकून दिले म्हणजे त्या ठिकाणी माझं सर्व झालं. नाही, त्याला वाईट वाटलेलं आहे की मी ह्याला निष्पाप एका जीवाला धरून दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी पश्चाताप करणं फार गरजेचं होतं. उधळ्या पुत्राने पश्चाताप केला. त्याला समजलं, तो पुन्हा आपल्या बाबाच्या घरी आला. त्या चोराला समजलं, तो पुन्हा त्या ठिकाणी त्या येशू ख्रिस्ताकडे त्यांनी हाक मारली की माझा तारण तू कर. त्याप्रमाणे त्याला तारण मिळालेलं आहे. यहूदा इस्कारियोत त्याच क्रूसावरती, त्या चोराच्या, जो चोर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरती आला त्या क्रूसावरती आहे. कारण त्यांनी काय केलं? त्याला बरं वाटलं, पैसे मी रिटर्न केले बाबा, आता काही नाही. आणि त्यानंतर तो काय तिथेच त्या ठिकाणी पश्चाताप त्यांनी केलं नाही. अंतःकरण त्यांनी बदललं नाही. मन फेराव त्यांनी केलेलं नाही. येशू ख्रिस्ताकडे तो आला नाही. जवळच होता तो येशू ख्रिस्त. यहूदा 3.5 वर्ष येशू ख्रिस्तासोबत होता. तारणाची त्याला त्या ठिकाणी खात्री होती 100%, परंतु त्यांनी त्या ठिकाणी तारण स्वीकारलेलं नाही आहे. असे लोक त्या क्रूसावरती आहेत. आज ह्या 3 क्रूसापैकी आम्ही कुठल्या क्रूसावरती आहोत हे आम्ही मनन करणार आहोत. हे आम्ही मनन करणार आहोत. फसवणूक आहे पुष्कळ. ख्रिस्ती मंडळीमध्ये, चर्चेमध्ये फसवणूक आहे. आम्हाला सांगितलेलं आहे आमचा क्रूस घेऊन आम्हाला आमचा क्रूस त्याचा भार घेऊन आम्हाला चालायचं. कुठला क्रूस घेऊन आम्ही चालत आहोत? आमची फसवणूक होत आहे. लोकांना दिसतं क्रूस आहे, परंतु त्यामध्ये काय आहे? त्या ठिकाणी तारण नाही, त्यामध्ये पुनरुत्थान नाही. पुनरुत्थान फक्त एकाच त्या ठिकाणी क्रूसामध्ये आहे, ज्यावरती येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी देण्यात आलं. आज ईस्टर संडे आहे. पुनरुत्थान बरोबर आहे. त्याचं रहस्य, त्याचं महत्त्व, त्याचं गूढ आम्हाला समजणं फार गरजेचं आहे.
फार गरजेचं आहे. अनेक वेळा आम्ही वाचतो, पुष्कळ वाचतो, परंतु आम्हाला त्या गोष्टी मूलभूतरित्या त्या ठिकाणी समजलेल्या नाहीत. त्या ठिकाणी आपण तो उठला खरा, तो उठला खरा, कुठं आहे तो, कुठं आहे तो? आम्ही ह्याच्यावरती गहन विचार केला आहे का? कुठं आहे तो? पुनरुत्थित झाला, हो बरोबर आहे, तो खरोखरच पुनरुत्थित झाला. कुठं आहे? वेअर इज ही? वेअर इज ही? वेअर इज ही? लूक 24:1-4. लूक 24, एक्सक्यूज मी वाचतो. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. ह्या सर्व स्त्रिया आहेत या ठिकाणी, कबरेजवळ आल्या, सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यानंतर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्यांनी तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. पहिली गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला समजायला पाहिजे, देवदूतांच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला त्या ठिकाणी संदेश पाठवलेला आहे. आम्हाला तो ओळखतो, आमचे हृदय तो ओळखतो, आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला ओळखलेलं आहे. तो काय म्हणतो? तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये काय करता? ही आमची सवय आहे, ही आमची सवय आहे. आमचा परमेश्वर जिवंत आहे, आम्ही म्हणतो तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. मग का बरं आम्ही त्या ठिकाणी जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये करतो? हे फार महत्वाचं आहे, हे फार. दिस इज द बेसिक्स ऑफ ख्रिश्चॅनिटी, बेसिक्स ऑफ ख्रिश्चॅनिटी. अनेक गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये मरण आहे त्या गोष्टी आम्ही बोलतो, त्या गोष्टी आम्ही करतो. त्या गोष्टींनी त्या ठिकाणी इतरांना आम्ही दर्शवतो, त्यांना प्रूव्ह करून सांगतो की आम्ही त्या ठिकाणी मेलेल्यामधले आम्ही आहोत. ह्या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो इथे नाही, तर उठला आहे. तो गालिलेत होता, तेव्हाच त्यांनी तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. तो उठला आहे. कुठं गेला? आम्हाला शोधायचं आज. कुठं गेला तो? कुठं गेला तो? एवढं मारलेलं आहे, थुंकलेलं आहे, काटे घातलेले आहेत, छातीमध्ये भाला बसवलेला आहे, हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे. एखादा काटा जर आम्हाला आदल्या दिवशी गेला तरी 1 आठवडाभर आम्ही हालत नाही. आणि ह्या ठिकाणी हातापायाला खिळे ठोकलेले आहेत. आणि हा येशू ख्रिस्त कुठं आहे? पुनरुत्थित झालेला आहे. कुठं आहे तो? कुठं आहे तो? तुम्ही जिवंतांच्या शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे. तो उठला आहे. योहान 5:17 येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. माय फादर इज वर्किंग अँड आय एम स्टील वर्किंग विथ हिम. पिता पुत्र दोन्ही एक आहेत. पिता पण काम करत आहे आणि पुत्र पित्याबद्दल सांगत आहे की माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो त्याला क्रूसावरती खिळलेला आहे, त्याला मारलेला आहे, त्याच्या पाठीचं संपूर्ण त्याला सोलून काढलेली आहे त्याची पाठ. आणि अशा रीतीने मध्ये कमीत कमी त्याला आमच्या तरी डॉक्टर च्या म्हणजे विषयामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने 6 महिने बेड रेस्टच घ्यायला पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे. हो की नाही? बरोबर आहे की नाही? आम्ही म्हणतो यू टेक रेस्ट फॉर 6 months. परंतु ह्या ठिकाणी काय आहे? ह्या ठिकाणी काय आहे? येशूने त्याने उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. म्हणजे एवढंच होऊन सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला कळतं की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आणि पिता दोघंही विश्रांती घेत नाही. पुनरुत्थित झालेला आहे तो.
सर्व झालं. आता चाळीस दिवस संपले उपासाचे. उपास संपली, प्रार्थना संपले, घरोघरी प्रार्थना संपले, सर्व झाले. आता ते हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते टेन्शन संपलं. आता आम्ही मोकळे. कशासाठी मोकळे आज? सर्व खायला, सर्व खायला. हो की नाही? तेच आहे डोक्यात, तेच आहे ते डोक्यात. आमच्याही डोक्यात तेच होतं, तेच आहे. आणि त्या ठिकाणी काय आहे, परमेश्वरांनी काय त्या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आमचं टेन्शन संपलं, सर्व संपलं. आता काय? आता पुढच्या ईस्टरपर्यंत बोलायचं नाही. हो तुम्ही उपास बिपास आम्हाला काही प्रार्थना बिर्थना काय बोलायचं नाही आम्हाला. तुम्ही इकडं जा तिकडं जा, प्रार्थना करा, हे बोलू नका, ते बोलू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. संपलं. आता आमच्या मुलांच्या परीक्षा पण संपणार आहे, सर्व सुट्ट्या, आणि सर्वांना सुट्ट्या. पुढच्या ईस्टरपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. ही गत आहे का नाही आमच्यामध्ये? पुढच्या ईस्टरपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी उठलाय, खरोखर उठलाय, तो आनंदच नसतो, तो आनंदच नसतो. परंतु ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. आता पुढे आपण बघणार आहोत. मार्क 16:9 मध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याने पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने पहिल्या प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्यामधून त्याने 7 भूत काढली होती. कोणाला दर्शन दिले? मरिया मगदलिया अत्यंत प्रामाणिक होती. त्या कबरेजवळच बसलेली होती. तिचे हृदय अत्यंत शुद्ध होतं. सर्वजण गेले, परंतु त्या ठिकाणी मरिया मगदलिया त्या ठिकाणी होती. आणि वचन काय? ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट फॉर दे शॅल सी गॉड. जे हृदयामध्ये जे शुद्ध, ते धन्यवादित, कारण की ते कोणाला पाहतील? देवाला पाहतील. आणि ती मरिया मगदालिया त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी उभी आहे येशू ख्रिस्ताच्या कबरेजवळ. आणि अगोदर तिला दर्शन, कोणाला दर्शन द्यायला पाहिजे होतं? कोणाला दर्शन द्यायला पाहिजे होतं? जे डिसायपल्स, येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी द्यायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? मग कुठे गेले डिसायपल्स? तो त्याच्या खांद्यावरती टेकून बसणारा तो कुठं आहे? तो योहान कुठं आहे? त्याला तरी त्यांनी त्या ठिकाणी अगोदर दर्शन द्यायला पाहिजे होतो की नाही? मग का नाही? ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त फार भेदभाव करतो. 3.5 वर्ष त्या ठिकाणी शिष्यांना आपल्या जवळ ठेवलं आणि पुनरुत्थित झाला. त्या ठिकाणी मरिया मगदालिया कोण आहे ती? तिच्यामध्ये 7 भूत होते. का म्हणत जातं येशू ख्रिस्ताला? अन्याय आहे आमच्यावरती, इतका अन्याय. आम्ही इतक्या रीतीने, चांगल्या रीतीने 3.5 वर्ष आम्ही त्यासोबत मिनिस्ट्री केली, परंतु त्या ठिकाणी आम्हाला काहीच मिळालं नाही. हो, काहीच मिळालं नाही आम्हाला. मरिया मगदालिया काय पाहिजे त्या ठिकाणी? शुद्ध हृदय पाहिजे, शुद्ध हृदय पाहिजे. कोणी नव्हतं, त्याचे भाऊ नव्हते, कोणी नव्हतं, त्याचे शिष्य नव्हते, कोणी नव्हतं. आणि ह्या ठिकाणी मरिया मगदालिया त्या ठिकाणी आहे. म्हणून मरिया मगदालीला त्या ठिकाणी प्रथम दर्शन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट फॉर दे शॅल सी गॉड. बर, मार्क 16:7 मध्ये हे वचन आहे, 7वं वचन मार्क 16:7 मध्ये. तर जा त्यांच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा. कोण म्हणतात? ते 2 देवदूत म्हणतात. पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गलिलेयात जात आहे. त्यांनी तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. कोणाला सांगितलेलं ह्या ठिकाणी? ह्या ठिकाणी ते दोघं आहेत, ते दोघं त्या ठिकाणी देवदूत आहेत. आणि ते काय म्हणतात? मरिया मगदालीला म्हणतात की तू आता काय कर, तू जा त्याच्या शिष्यांना. कोणाच्या शिष्यांना? येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना. व पेत्रालाही सांगा. पेत्र काय मिनिस्टर आहे का? त्याला स्पेशल सांगितलंय. शिष्य म्हणले तर जा, त्या येशू ख्रिस्ताच्या शिष्याला पण सांग म्हणलं तर त्याच्यामध्ये पेत्राचा समावेश होत नाही का? होतो. मग का विशेष करून का सांगितलं? पुढे जाऊन बघू आपण.
योहान 21, 15, 16, 17 त्यांची न्याहारी झाल्यावर, आता हे पहिल्या दिवशी चाललेलं आहे बरं का, पुनरुत्थान झाल्यानंतर पहिल्या दिवशी हे चाललेलं आहे. प्रथम त्यांनी मरिया मगदालीला त्या ठिकाणी दर्शन दिलं, त्यानंतर तिला सांगितलं तू जा गालिलेमध्ये, आणि त्या ठिकाणी तो तिकडे जातो. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावरती अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावरती मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझे कोकरे चार. ह्या ठिकाणी एवढी गडबड काय? त्या ठिकाणी पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांनी पेत्राला शोधलं. त्या ठिकाणी जिथं सांगितलं होतं मरिया मगदलेला जा गालिलेमध्ये, तिथे येऊन त्याला थांबायला सांग. त्या ठिकाणी त्यांनी त्याला पाहिलं. त्या ठिकाणी पेत्र आहे आणि त्याच्याकडे जाऊन तो म्हणतोय की तू माझ्यावरती अधिक प्रीती करतोस काय? 3 वेळा त्याला विचारलेलं आहे. का? कारण काय? जो पेत्र शिकलेला नाही, जो पेत्र मच्छीमारी करतो, तो शाळेला पण गेलेला नाही, नेहमी गडबड करणारा, पट्ट दिवशी त्यांनी ती तलवार घेतली आणि मालूचीचं कानच कापून टाकलं. तो सर्वात शेवटचा येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार घेतलं का आणि त्याला फेविकॉल प्रमाणे चिटकून टाकलं. फेविकॉल नाही बरं का तिथे, शेवटचा चमत्कार तो. 3 वेळा त्यांनी नाकारलेलं आहे, त्याला 3 वेळा नाकारलाय. आणि अशा पेत्राच्या पाठीमागे तो का चाललेला आहे? पेत्राच्या पाठीमागे येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे का लागलेला आहे? ज्यांनी मला धोका दिला, जाऊ दे ना, मिनिस्ट्रीमध्ये त्याचा काय उपयोग नाही. इतका त्यांनी धोका दिला, इतका आपल्याला धोका दिला, आपल्याबद्दल त्यांनी बोलला, काय त्याचा उपयोग नाही. येशू ख्रिस्त तसं करत नाही. त्या ठिकाणी काय झालेलं आहे? का एवढी अर्जन्सी का आहे पेत्राच्या बाबतीमध्ये? मग ते 10:3, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. मग ते 10:33, काय म्हटलं त्या ठिकाणी? पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल, येशू ख्रिस्ताचं वचन आहे, त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेन. त्याला नाकारलं होतं. कोणाला नाकारलं होतं? येशू ख्रिस्ताला, लोकांच्या समोर. म्हणून आता त्या ठिकाणी पित्याला पर्याय नाही पेत्रावरती प्रीती करण्याची. कारण की त्याला जो कोणी माझ्या पित्याच्या समोर आणि लोकांसमोर मला नाकारेल, म्हणजे येशू ख्रिस्ताला नाकारेल, त्याला मी माझ्या पित्याच्या समोर नाकारेल. प्रश्न मिटला. 3 वेळा त्यांनी नाकारलेला खला झाला. त्या मिनिस्ट्रीमध्ये आउट, पीटर इज आउट. मग आता काय करायचं? येशू ख्रिस्ताला दया आली. तू माझ्यावरती प्रीती करतो का बाबा? 3 वेळा तू मला नाकारलंस ना, आता 3 वेळा होकार दे. म्हणजे तू पुन्हा एक वार तुझा समेट होईल आणि तू माझ्या राज्यामध्ये येशील, माझ्या पंखाखाली येशील. तू आता तू बाहेर आहेस. किती ते वेळा त्या ठिकाणी तुझ्यामध्ये घाणेरडा आत्मा गेलाय आणि त्या ठिकाणी तुला गव्हाप्रमाणे त्या ठिकाणी चालण्यासाठी त्यांनी मला सांगितलं, परंतु मी तुझ्यासाठी प्रार्थना केली रे पेत्रावरती अधिक प्रीती. पण पेत्र भयंकर धांदरट आणि त्या ठिकाणी परमेश्वरासमोर त्यांनी नाकारलं होतं. म्हणून पुन्हा एक वार त्यांनी 3 वेळा होकार्थ त्याच्याकडनं करून घेतलं आणि त्याला त्या मिनिस्ट्रीमध्ये आणलेलं आहे. 3 वेळा आणलेलं आहे. 3 वेळा आणलं. शाळा शिकलेलं नाही, काही त्याला माहीत नाही, काही नाही. मासे पण नीट धरता येत नाही, सोडते. आणि माझ्या मागे तुला मी माणसे धरणारा मी करेन. रात्रभर त्या ठिकाणी तो धडपडलेला आहे. एकही मासा त्याला मिळालेला आहे. येशू ख्रिस्त म्हणतो थोडंसं उजव्या बाजूला आणि खाली खोलवर जरा तो त्या ठिकाणी ते टाकल्यानंतर किती आले? 153. मोठे जाळं फाटू लागलं. एवढं परमेश्वर देतो. चोर येतो चोरी करण्यासाठी, घातपात करण्यासाठी, पण मी आलो आहे तुम्हाला काय देण्यासाठी? जीवन देण्यासाठी. ते कसं? बहुतायत. आय हॅव कम टू गिव्ह यू लाईफ इन अबंडन्स टू द फुल टिल इट ओव्हरफ्लोज.
बहुतायत जीवन जगण्याचं आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, ते आम्ही जगलं पाहिजे. पेत्राचं बघितलं आपण. आता पुढं जाऊन आपण बघू का या ठिकाणी पेत्रा हे कधी सुरू केलं. हे पुनरुत्थित येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणी सकाळी सकाळी त्या ठिकाणी आलं तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. झोपलाय का तो? त्याचा पिताही काम करत आहे, तोही काम करत आहे. क्रुसावरती आहे का? नाही आहे. पुनरुत्थित झालेला आहे. पुनरुत्थित झाल्यानंतर त्यांनी काय केलं? कामाला सुरुवात केली. आम्हाला विश्रांती नाही बरं का, ईस्टर नंतर विश्रांती नाही. आज मी तुम्हाला जे सांगेन तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हे सत्य आहे. हे बायबलमधलं सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताने विश्रांती घेतली नाही, त्याच्या पित्यानेही विश्रांती घेतली नाही आणि त्या ठिकाणी आम्हालाही त्याप्रमाणे त्याने जे काही त्यांनी कित्ता घालून दिला तो करायचा बरं का, तो करायचा. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे, आता थोमा पहिल्या दिवशीच त्या ठिकाणी तो जिथे ते आहे त्या ठिकाणी तो गेलेला आहे. पेत्राचं झालं, पेत्राचं बघितलं, पेत्राला सांगितलं त्या ठिकाणी बरं का. आता योहान 20:26 आणि 28 मध्ये मग 8 अगोदर काय झालं, पहिल्या दिवशी तो येतो, ते सर्व शिष्य त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी थोमा त्यांच्यामध्ये नाही आहे. येशू ख्रिस्त त्यांना सर्व हात दाखवतो, पाय दाखवतो, सर्व काही दाखवतो आणि त्यांना सांगतो की मी तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे, मीच येशू ख्रिस्त आहे म्हणून तो सर्व त्यांना सांगतो. आणि मग नंतर ते विश्वास ठेवतात आणि मग नंतर मग नंतर ते जातात आणि ते जाऊन कुणाला सांगतात? थोमाला सांगतात. थोमा आम्ही बघितलं बरं का रे, आम्ही बघितलं येशू ख्रिस्त. काय सांगता तुम्ही? मला सांगू नका. तुम्ही फार शाणे आहात आणि काही पण करतात, कुठं पण विश्वास ठेवतात आणि कुठं पण लगेच येऊन हे करतात. मी तुमचं ऐकत नाही. तुम्ही फार धांदडपणा करता. तुमचं मी ऐकणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी त्याला पाहिलं का? हो. मग त्याच्या हातामध्ये खुणा होत्या, त्याच्यामध्ये बोट घातलं का? नाही. मग कशावरनं रे? तुमच्या समोर आला होता ना तो. एखादी धरायचं. योहान तू काय करतो? तू नुसतं खांदा टेकून बसतो. त्याच्या हातामध्ये तिथं हात होता, हात हळूच धरून त्याच्यामध्ये बोट घालून फिरून बघायचं नाही का खेळ खरंच आहेत का? काय केलं तू? काही करत नाही तू, नुसतं तिथे टेकून झोपतो. झोपायला तर वेळ नाही का? घरी झोपत नाहीस का तू? इथे येऊन झोपतो तू. बरं, त्याच्या छातीमध्ये तर हात घालून बघायचा नाही का? नाही, मी बिलकुल विश्वास ठेवणार नाही. मी बिलकुल विश्वास ठेवत नाही. अरे हो, आम्ही बघितलं. नाही झालं, संपलं, प्रश्न भेटला. 8 दिवस लोटलेले आहेत. 8 दिवस लोटले. मग 8 दिवसानंतर योहान 20:26 ते 28. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असतात. त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभारून म्हणाला, तुम्हाला शांती असो. हे राहिलेलं होमवर्क जे नीट केलेलं नाही ना, ते त्याची पूर्तता करत आहे. पेत्राचं काम तसंच राहिलं होतं, अर्धवट ते पूर्ण केलं. थोमाचं त्या ठिकाणी आता आला, त्याला वाटलं की आता विश्वासू आहे, माझ्यामधला चांगला शिष्य आहे, याला मोठी कामगिरी आपण द्यावी. नाही, तो विश्वास ठेवायला तयार नाही. बघितल्याशिवाय, म्हणजे हे वकील त्यांना काय तर प्रूफ लागतं, वकिलांना प्रूफ लागतं, त्याशिवाय ते हे करत नाही. वकिली अशीच आहे. पण धन्य आम्ही ख्रिस्ती, जे आम्ही न बघता त्या ठिकाणी विश्वास ठेवतो, म्हणून परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व त्यामध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तो आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको. तू विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू बाबा. लाज वाटली. तोपर्यंत त्या ठिकाणी तारण झालं नव्हतं.
येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझं बोट घे आणि माझ्या हातामध्ये घाल आणि तुझा हात माझ्या कुशीमध्ये घाल म्हटल्यानंतर त्याला कळलं हा येशू ख्रिस्त आहे. आणि त्यावेळेला तो म्हणतो माझा प्रभू व माझा देव. येशून त्याला म्हटले तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यापासून विश्वास ठेवणारे ते धन्य. कोण आहे त्या धन्य लोकांमध्ये? आम्ही आहोत. आमच्यामध्ये किती आनंद आहे. हा आनंद एवढ्या ह्या दिवसापुरता नाही हो. बाहेर गेलं तरी आनंद आहे, रात्री झोपताना आनंद आहे, सोमवार सुरू झाला तरी आनंद आहे, कुठलाही महिना त्या ठिकाणी त्या महिन्यामध्ये आनंदच आहे. आमच्यामध्ये तो आनंद आहे जो आनंद प्रभूचं सामर्थ्य आहे. प्रभू का आनंद ये मेरी ताकद आहे. कधी कुठलीही परिस्थिती असू दे आनंदी राहा. तुम्ही आनंदी राहा, आनंदी राहा. ही एक गुरुकिल्ली अशी आहे आनंदाची. शैतानाला असं पळून लावते, असं पळून तुम्हाला काही करावं लागत नाही हो. काही करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. आणि ह्या ठिकाणी थोमाला त्या ठिकाणी त्यांनी ताराने दिलं. कशासाठी एवढं केलं? कशासाठी एवढं केलं? जर त्या ठिकाणी तो पुनरुत्थित झाला, खलास झाला, आता सर्वजण येतील आणि माझ्या मंदिरामध्ये येतील, माझं गुणगान गातील, माझ्या पुनरुत्थानाबद्दल बोलतील, सर्व करतील. नाही नाही राहू दे, पडू दे, ते तिकडे जाऊ दे. पण तू माझं काम जे राहिलेलं आहे ना, पित्याने मला जे काम दिलेलं आहे ते काम मी पूर्ण करणार. आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. आणि आज बघा त्या ठिकाणी आज हे चर्च, शिलो चर्च कशामुळे आहे? थोमामुळे आहे. थोमामुळे आहे. थोमामुळे हे चर्च आहे. काय हा शहाणपणा करतो, फार शहाणपणा करतो थोमा, फार शहाणपणा. त्याला समजत नाही का? ते तर पळूनच गेलो होतं, ते नव्हतंच तिथं. मग त्याला खिळे पण मारलेलं माहीत नाही, पायामध्ये खिळे का. आणि कसं काय तो म्हणतो की मला मला बोटं घालू दे आणि मला हात घालू दे. कसा शिष्य होणार हा? ह्याला मिनिस्ट्री कशी द्यायची? पुन्हा तो आलेला आहे 8व्या दिवशी सहन करून. त्याचं एवढे दिवस तो नव्हता, 7 दिवस त्या ठिकाणी तो त्यांच्यासोबत नव्हता. 8व्या दिवशी तो शिष्यांबरोबर त्या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी दरवाजा बंद आहे. तो आला त्या ठिकाणी. त्याला म्हणतो थोमा अगोदर तू माझ्याकडे ये. तू काय म्हणलास? तू का असं म्हणला? त्याला रागवलं नाही, त्याला शासन केलं नाही, त्याच्यावरती शाप त्याने टाकला नाही. नाही, तो काय म्हणला? ये इकडे, 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 इकडे. आणि आज बघा त्या ठिकाणी साऊथला त्या ठिकाणी तो गेला आणि तिथून त्यांनी मिनिस्ट्री सुरू केली. आणि आज संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी ख्रिस्ती लोक, आपण देवाचे लोक म्हणून आम्ही त्या ठिकाणी विश्वासू म्हणून आम्ही ओळखले जातो. हे कोणामुळे आहे? त्या ठिकाणी थोमामध्ये. येशू ख्रिस्तानी पुनरुत्थान झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता, कुठलंही कारण न देता त्यांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे, सुरू ठेवलेलं आहे त्यांनी काम. नंतर तो बघतो हे पहिल्या दिवशी चाललेलं आहे बरं का. हे असं किती दिवस चाललं? 40 दिवस चाललं. 40 दिवस चाललं. किती लोकांना त्यांनी दर्शन दिलं? 500हून अधिक लोकांना त्यांनी, असं बायबल सांगतं. 500हून अधिक लोकांना त्यांनी दर्शन दिलं. 40 दिवस तो काम करत आहे बरं का, काम करत आहे. ह्याला भेट, त्याला भेट, त्याला सांग, ह्याला सांग. आता हे दोघं चाललेले आहेत बघा, हे दोघं चाललेले आहेत. लूक 24मध्ये 13वं वचन. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. काय झालेले या ठिकाणी? वरच्या खोलीमध्ये सर्व गोळा झालेले आहेत, शिष्य पण गोळा झालेले आहेत. पेत्र म्हणतो चाललो बाबा मी. आता काय सांगायचं? सर्व 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 एंड झालेलं आहे. पिक्चर इज क्लोज्ड. येशू ख्रिस्ताला झाला. कुठं गेला तो? सुरुवातीला म्हणत होता मी जिथे जातो तिथं तुम्हाला येता येत नाही. काहीतरी वेगळंच बोलतो, काहीतरी वेगळंच बोलतो. आम्हाला समजतही नाही नीट. आता कुठं गेला तो? कुठं गेला तो? कुठं गेला? म्हणून जातो बाबा मी त्या ठिकाणी काय करतो, मी माझा व्यवसाय. आता खाणार काय? खाणार काय? त्याच्यासाठी जात होता तो. काहीतरी 5 भाकऱ्या 2 मासाळ्या त्या ठिकाणी तो कर चमत्कार आम्ही खात होतो. आता आम्ही काय करणार? हे मासे धरणे हे आमची रोजीरोटी आहे. त्याला मी तर आता मासे धरायला जातो. सर्वजण त्याला म्हणतात आम्ही पण तुझ्या पाठीमागे येतो. योहान पण म्हणतो आम्ही पण तुझ्या पाठीमागे येतो. जातात.
एक मासा मिळत नाही, एक मासा मिळत नाही. हे दोघं तर तिथले नाही, ते कुठले आहेत? इमाऊस गावाचे आहेत. चल भाऊ, एक जण आहे त्याचं नाव दिलेलं आहे क्लिओपा. त्याला म्हणतो तो, ए चल बाबा चल जाऊ, 7 मैलावरती आपलं गाव आहे, ह्यांना काय हे बसतील इथं, हां आपण काय आपला धंदा तिथं आपल्या गावामध्ये सुरू. चालले निघाले. त्या दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसावरील अमाऊस नावाच्या गावाला चालले होते. 15वं वचन. आणि असे झाले की संभाषणवर चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. काय चर्चा झाली? अरे काय त्या स्त्रिया म्हणे त्या ठिकाणी गेलाय आणि त्या ठिकाणी म्हणे दोंड सारलेली होती आणि त्या आत गेल्या म्हणे आणि त्या ठिकाणी त्यांनी बघितले येशू ख्रिस्त नाहीच आहे तिथं. आणि त्या ठिकाणी त्या म्हणतात की त्यांना त्या देवदूतानं सांगितलं तो उठला आहे म्हणे. आणि त्या अशा आल्या, अरे काय चाललंय आम्हाला काय समजायलाच मार्ग नाही म्हणे, आम्ही तर बघितलं नाही परंतु त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं. आणि असे झाले की ते संभाषणवर चर्चा, हे संभाषणवर चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. पुनरुत्थित येशू त्यांच्याबरोबर चालतो. पण तू काय केलं होतं? इतकं त्याचं पुनरुत्थित झाल्यानंतर सामर्थ्य होतं की त्यांचे डोळे बंद झाले होते, बंद झाले. एवढं मोठं सामर्थ्य आहे. 25वं वचन. मग हे सर्व चालले काय, कशाबद्दल तुम्ही बोलतात? अरे काय तुला काय माहीत नाही का? येशू ख्रिस्ताला ते म्हणतात, तुला माहीत नाही काय झाले ते? 3 दिवसापूर्वी झालं, आज 3रा दिवस आहे आणि त्या ठिकाणी त्याला मारलं, त्याला क्रुसावरती दिलं, त्याला पुन्हा काढलं, त्याला पुरलं. आणि त्या ठिकाणी तो नाही म्हणे, ह्या स्त्रिया जातात आणि ह्या स्त्रियांनी सांगितलं आम्हाला आणि सर्वीकडे तेच पसरलेलं म्हणे सर्व. तो नाही आहे, ती धोंड काढलेली आहे आणि तो जिवंत झालेला आहे. हा कुठं आहे? तो सापडायला तयार नाही. आणि तो त्यांच्यामध्ये आहे, तो त्यांच्यामध्ये आहे. शोधण्याची आवश्यकता नाही हो. मेल्यानंतर शोध तुम्ही, जिवंतांचा शोध तुम्ही मेल्यामध्ये का करता? तो आहे, आम्हाला समजलं पाहिजे तो आमच्यासोबत आहे, आमच्यामध्ये तो आहे. त्यांनी आम्हाला वचन दिलं, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही म्हणून. का आमचा विश्वास त्याच्यावरती बसत नाही? का आमचा विश्वास त्याच्यावरती बसत नाही? ज्या वेळेला तो येणार आहे त्यावेळेला त्याला विश्वास आढळेल का? म्हणून विश्वास आणि प्रीती ह्या 2 गोष्टी चर्चेसमध्ये आज शिकवणं फार गरजेचं आहे. प्रीती आणि विश्वास. कारण प्रीती ही विश्वासाशिवाय, विश्वास त्या ठिकाणी प्रीतीशिवाय त्या ठिकाणी होत नाही. विश्वास कार्य करत नाही प्रीतीशिवाय. आणि विश्वासाने आम्ही कोणाला संतुष्ट करावं लागतं? परमेश्वराला. परमेश्वर कोण आहे? देव कोण आहे? प्रीती आहे. म्हणजे विश्वासानं प्रीतीला संतुष्ट करायचं. मग प्रीतीने संतुष्ट कसं करायचं? अहो तुम्हाला सांगण्याची आवश्यक नाही, तुम्हाला ते काय आणावं लागत नाही. पवित्र आत्म्याने पुनरुत्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या हृदयामध्ये, रोमकर 5:5 मध्ये तुमच्या हृदयामध्ये ती प्रीती घातलेली आहे. ती प्रीती तुम्ही वापरा. तो आल्यानंतर त्या ठिकाणी, अगोदर त्या ठिकाणी आमच्या हृदयामध्ये जे प्रमाणामध्ये त्यांनी ती प्रीती घातलेली आहे, तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची तपासणी तो करणार आहे, पाहणार आहे ह्यांनी प्रीती किती वापरली. काय म्हणते वचन? कारण शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? अनितीमुळं का प्रीती थंडावेल? आम्हाला तर आमच्या हृदयामध्ये तर प्रीती ओतलेली आहे, हो की नाही? प्रीती ओतलेली आहे. मग ती प्रीती आम्ही का वापरत नाही? नुसतं साठवून ठेवलेली आहे, नुसतं जपून ठेवलेली आहे. चालत नाही तसं. आल्यानंतर प्रत्येकाला विचारणार, तुम्ही प्रीती वापरली का? प्रीती वापरली का? जर तुम्ही प्रीती वापरली असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरनं त्या ठिकाणी सिद्ध होणार की तुम्ही माझे शिष्य आहात म्हणून. आम्ही शिष्य असो तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ती प्रीती आम्ही वापरली पाहिजे. मग त्यांना काही समजायला तयार नाही, काही समजायला पाहिजे. 7 मैल आता संपत आले, 6.5 मैल झाले, त्यांचं घर आलं आणि त्या ठिकाणी तो त्यांना म्हणतो, त्याला काही समज. मग त्यांनी मोशेपासून सर्व त्या ठिकाणी शास्त्र बायबल स्टडी सुरू केलं. त्यांनी 7 मैल काय केलं? त्यांनी आम्हाला 1 तास बायबल स्टडीला बसायचं म्हटलं तर आम्हाला आश्चर्य वाटतं. काय रे बाबा एवढं वेळा? हां
बायबल स्टडी करायचं म्हटलं तर आम्हाला डोक्याला त्रास होतो, डोकं दुखायला लागतं आमचं. त्या दोघांना बायबल स्टडी येशू ख्रिस्ताने स्वतः बायबल स्टडी घेतली. किती मैल? 7 मैल. 7 मैल. आणि चांगले बसून AC मध्ये होते बसलेले, उन्हामध्ये. उन्हामध्ये हे पुनरुत्थित झालेलं आहे. आदल्या दिवशी त्या ठिकाणी क्रुसावरती होता, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी व्हेअर इज ही इज ऑन द रोड टू इमाऊसच्या त्या रस्त्यावरती तो आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना शास्त्रपाठ तो समजून सांगत आहे, तरी देखील त्यांना समजलेलं नाही आहे. म्हणून तो त्यांना काय म्हणतो, अहो निर्बुद्ध व मतिमंद असे तुम्ही. किती जण आम्ही आहोत, आम्हाला वचन समजत नाही. त्या बरोबर आहे, बरोबर काय, ह्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत ना त्या गोष्टी आम्हाला लागू होतात. इर्माया मला वाटतं 29वा अध्याय, आणि काढू नका. इर्मायामध्ये काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणी एक वचन दिलेलं आहे. ते वचन मी सांगेन तुम्हाला. निर्भूत व मतिमंद अशा माणसांनो त्यांना काही समजलंच नाही, आणि म्हणून तो त्यांना म्हणतो. आणि मग नंतर त्याच्या घराच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणतो की आता मी पुढे जातो. मग ते म्हणतात नाही आमच्या घरामध्ये तू राहा ना, आमच्या घरामध्ये राहा. आणि मग नंतर घरामध्ये गेल्यानंतर सर्व त्या ठिकाणी त्यांनी काय केलेली, भाकर मोडलेली आहे. आणि भाकर मोडत असताना काय झालेलं आहे, त्यांना समजलं. प्रभोजन घेत असताना त्या ठिकाणी प्रगटीकरण होतं. त्या आशेने तुम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रभोजन डिक्लेअर केलेलं त्या ठिकाणी आशेने तुम्ही या, तुम्हाला प्रगटीकरण परमेश्वर 100% तुम्हाला देणार. प्रगटीकरण तुम्हाला देणारच. त्या अपेक्षेने, त्या आशेने, त्या इच्छेने तुम्ही बसा की आता मला हे प्रभुवचनाचा विधी चालत, दुसरं कुठलं नको. आता घरी गेलं तर काय करायचं, काय जेवण करायचं, कुठं जायचं, काय करायचं, काही नको. महत्त्वाची प्रगटीकरणं जे परमेश्वर देतो त्याच्याने ते जीवन स्थिर होतं. परमेश्वराने त्या ठिकाणी आडकाठी घातली नाही. तो काय म्हणतो, जितकेंदा तुम्ही खाता आणि पिता तितकेंदा मी तुमच्यासाठी मरण पावलो याची घोषणा तुम्ही करा. म्हणजे जितकेंदा आम्ही खातो आणि पितो तितक्यांदा तो प्रगटीकरण आम्हाला द्यायला त्या ठिकाणी तयारीत आहे. कारण की हे अयोग्य प्रकारे हे घेत असल्या कारणाने पुष्कळ जण त्या ठिकाणी काय आहे, अशक्त आहेत. त्या ठिकाणी पुष्कळ जण त्या ठिकाणी मेलेले पण आहेत, झोपलेले आहेत, आजारी पण आहेत. आजाराचं, अशक्तपणाचं आणि एकदम मरणाचं कारण त्या ठिकाणी दुसरीकडे कुठेही शोधू नका. मी डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतो, डोंट ट्राय टू फाइंड एनी डायग्नोसिस एनीवेअर. कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे, कलसेकरा 1:22 मध्ये सांगितलेले, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही निष्कलंक आहात आणि तुम्ही काय आहात. 1:22 तुम्ही पवित्र आहात, यू आर होली. तुम्ही पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष आहात. डॉक्टरकडे गेले की त्या ठिकाणी तुम्हाला दोष लावतात, तुम्हाला हे झालेलं आहे. परंतु परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे तुमच्यामध्ये कुठलाही दोष नाही. आणि आम्हाला हौस आहे पैसे देऊन त्या ठिकाणी एवढे हजारो पैसे द्यायचे, 1,00,000 2,00,000 द्यायचे, आणि त्या ठिकाणी हे झालंय एवढे मोठ्या फाईल्स, आणि त्याच्यामध्ये काय दोष. कुठला दोष? हायपरटेन्शन आहे त्याला. हायपरटेन्शन आहे. कोणी लावला दोष? सैतान नेहमी ह्याच्या विरोधात काम करतो परमेश्वराच्या. तो निर्दोष बनला की तो दोष लावतो आम्हाला. परमेश्वर आम्हाला म्हणतो तू निष्कलंक आहे, तो कलंक लावतो आम्हाला. परमेश्वर म्हणतो तुम्ही पवित्र आहात, तो आम्हाला अपवित्र करण्याचा असतो. हे त्याचे संपूर्ण हे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे तो कार्य करतो ना त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. अहो निर्भूत व मतिमंद अशा माणसांनो, इर्म्यामध्ये सांगितलेलं आहे 5 आणि त्याच्या ह्याच्यामध्ये वचनामध्ये,
हृदय अत्यंत कपटी आहे. बरोबर आहे? ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे. त्याचा भाव कोणाला? मग आमच्यामध्ये हृदय आहे का? आहे का? हृदय आहे का? सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. हृदय आहे का आपल्यामध्ये? मग शास्त्रामध्ये ते हृदय कसं आहे सांगितलेलं आहे. मग एखाद्याने जर मला कपटी म्हणून हाक मारली तर चालेल का? चालणार. मला राग मानून घ्यायचा अधिकार नाही, कारण माझं हृदय कपटीच आहे आणि त्याच्यानुसार मला कपटी म्हणलेलं आहे. मग मला राग का येतो? सत्य त्या व्यक्तीने खरं जे आहे माझ्या हृदयाला सांगितलेलं आहे ना, कपटी आहेस तू. हो कपटी आहे. का? कारण ते हिरव्यामध्ये 5 लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. आम्हाला राग किती येतो बघा, राग किती येतो. सत्य समजून घ्या ना. आणि सत्य समजल्यानंतर आम्हाला काय होतं? मोकळीकता आम्हाला प्राप्त होते. मोकळीकता आम्हाला प्राप्त होते. लूक 24:31. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. अंतर्धान पावला. आणि ते लगेच मग असे झाले की तो त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. कळलं का? परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्याला ओळखलं आणि त्या ठिकाणी तो अंतर्धान पावला. आणि ते त्या ठिकाणी काय झाले? लगेच जेवले का? ते जेवले नाहीत. त्यांना तो उत्साह आला, त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आलं, त्यांना ते प्रगटीकरण. अरे हा येशू, त्याला अरे तू का धरून क्लिओपा त्याला धरून ठेवलं नाही रे? अंतर्धान पावलं. तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त 7 मैल त्यांच्यासोबत आला. दुसरं काय त्याने बोललं नाही. वायफळ नाही. आम्ही काय ते असं झालं तसं झालं, तिथं ते पेत्र तसं करतो, ते थोमा तसं करतो, ते मगदलिया अशी करते, त्या ठिकाणी ते असं करतात. नाही, त्यांनी संपूर्ण त्यांना शास्त्रामधून त्यांना शिकवण दिलेली आहे. काय करत होतो? तो पाया करत होता. पाया. ही वॉज प्रिपेरिंग द फाउंडेशन फॉर द चर्च. ही वॉज प्रिपेरिंग द फाउंडेशन ऑफ द चर्च. मत्ते 28:18-20. सर्वात मोठी आणि शेवटची आज्ञा परमेश्वराने येशू ख्रिस्ताने, पुनरुत्थित येशू ख्रिस्ताने आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. काय ती? तेव्हा येशू जवळ येऊन 18वं वचन मत्ते 28:18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. सर्वात मोठी आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली, येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली. पिता म्हटलं सांग त्यांना सांग. हे कधी झालं? 40व्या दिवशी. हे 40व्या दिवशी झालेलं आहे. सर्व राष्ट्रात लोकांना शिष्य करा. कोणाला सांगितलं? होय, कोणाला सांगितलं? आम्हाला सांगितलं. आम्हाला. आम्ही शिष्य आहोत ना, आम्हाला सांगितलं. शिष्याची व्याख्या काय? एकमेकावरती जर तुम्ही प्रीती करत असाल तर लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रीती करण्याचं सोडू नका. प्रीती करा. फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टी केल्यानंतर चालेल, पण तू प्रीती करा. हृदय स्वच्छ ठेवा. हृदय स्वच्छ ठेवले की असा परमेश्वर येतो आणि तुमचा हात धरतो बरं का. हृदय स्वच्छ ठेवा. हृदय स्वच्छ ठेवा. सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. हे आम्हाला दिलेलं आहे काम. हे होमवर्क आम्हाला दिलेलं आहे. आता बसणे नाही. खलास, ईस्टर झाला, खलास झालं. आता पुढच्या ईस्टरपर्यंत काही करायचं नाही. प्रेज अँड वर्शिप पण आता जाऊ दे, सोड. बरोबर वेळेवर येते. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्ही आशीर्वाद, आम्ही सौख्य, आम्ही शांती, सौख्य आम्ही म्हणतो ना. हे जर पाहिजे असतील ना, छोट्या गोष्टी करायच्या. 9ला चर्च म्हणजे 9ला इथं पाहिजे. 9ला चर्च म्हणजे इथं. दुसरे येतात.
परमेश्वर अगोदरपासून वाट बघत असतो. एखाद्या वेळेला तुमची आईच त्या ठिकाणी येणार असेल, कळलं का, येणार असेल हा, आणि त्या रस्त्यावर कुठेतरी ते रस्त्यात तिथून त्या ठिकाणी ते टर्न आलं बरोबर ती मला दिसते हा, वाट बघत वाट बघत वाट बघत बसायचं हां, वाट बघत आम्ही हां. परमेश्वर काय इथं वाट इथं म्हणजे आमची वाट बघायला ह्या ठिकाणी इथं आहे काय हां. तो आमची वाट बघत असतो. आम्ही किती त्या ठिकाणी सिन्सिअर आहे, आम्ही त्या ठिकाणी किती ॲक्टिव्ह आहे हे तो बघत असतो. तुम्ही येऊन बघा ना, एक आठवडाभर तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या संडेला बरोबर त्या ठिकाणी आले की त्या ठिकाणी हां दुसऱ्या दिन तुमची वाट बघत असतात त्या ठिकाणी हां. आम्ही कोणाचा गौरव करतो हां, परमेश्वराचा गौरव. ह्या ठिकाणी तुम्ही आल्याने काय होतं, परमेश्वराचा गौरव होतो. त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला बहुतायत जीवन आणि आशीर्वाद तुम्हाला देतो, हे आम्ही विसरता कामा नाही. अद्याप ते सर्वांना त्या पाळण्यास शिकवा समाप्तीपर्यंत, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. कळलं का, हे 40व्या दिवशी झालेलं आहे. 40व्या दिवशी झालेलं आहे. 40 दिवस त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी सर्वांना दर्शन देत राहिला. 500हून अधिक लोकांना त्यांनी दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तो जाता जाता एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. आता इथून हलू नका म्हटला, इथून हलू नका. 40व्या दिवशी तो म्हणतो इथून हलू नका. मग काय करायचं रे आता, तू तर आता अंतर वरती स्वर्गात घेतला जाणार, आम्ही काय करायचं, आम्ही काय करायचं. हे पेत्र तर नेहमीच म्हणते त्या ठिकाणी चला मासे पकडायला, लगेच गेले की लगेच म्हणते मासे पकडायला चला. हे योहान तर इकडे जातो हां, हे थोमा तर काय विचारायलाच नको, ते तिकडे जातो. असे सर्व शिष्य सर्वांना तो म्हणतो इथेच थांबा, जाऊ नका. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन त्या ठिकाणी तो म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि येरुशलेमेत सर्व यहुदियात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. काय त्या ठिकाणी चर्चची स्थापना आहे. एवढं सर्व त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून 40 दिवसापर्यंत त्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी मिनिस्ट्रीची सेवा केलेली आहे, मिनिस्ट्रीची तयारी केलेली आहे त्यांनी. कोणी, येशू ख्रिस्तानी, आणि पित्यानी त्याला सहाय्य केलेलं आहे. कोण आहे त्या ठिकाणी, कसे शिष्य आहेत, थोमासारखे, पेत्रासारखे हां, ते इमावसारखे, ते दोन. परंतु त्यांना सोडलं नाही, त्यांना घेतलं, त्यांना क्षमा केली, त्यांना एकत्रित केलं. थोमामुळे बघा संपूर्ण भारत त्या ठिकाणी बदललेला आहे. कळलं का. प्रेषितांची कृत्य, चर्चची स्थापना झालेली आहे. प्रेषितांची कृत्य याच्या पहिल्या अध्यायामध्ये संपूर्ण चर्च स्थापनेची तयारी झालेली आहे. चर्च स्थापना करायची हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि प्रेषितांची कृत्य 2 मध्ये त्या ठिकाणी चर्चची स्थापना त्या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी झालेली आहे. आमेन. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 1. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50व्या दिवशी आल्यावर तर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, आणि आत्म्याने जशी त्यांनी वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. परंतु दुसरे कित्येक जण चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झालेले आहेत. कितीची वेळ आहे ही, सकाळी 9ची वेळ आहे. आणि ह्या ठिकाणी सर्वजण काय झालेले त्या ठिकाणी सर्व काय म्हणतात, हे दारू पिऊन मस्त मस्त आहेत हे. तेव्हा पेत्र 11 प्रेषिताबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे, म्हणजे दिवसाचे हे सकाळचे 9 वाजलेले आहेत. 36 म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळून मारले त्याला देवाने प्रभू ख्रिस्त असे करून ठेवले आहे. 37 हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे. कोण बोलत आहे, पेत्र बोलत आहे. पहिला संदेश कोणी दिला, ज्याला मासे धरता येत नाही, ज्याने येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी 3 वेळा नाकारलं, असा पेत्र प्रीचर झाला. प्रीचर बघा, कुठले लोक त्या ठिकाणी, ज्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी चला आता ह्यांचा उपयोग नाही, काय उपयोग नाही,
त्याला येशू ख्रिस्ताने धरलेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी सामर्थ्य दिलं. आणि त्या ठिकाणी बंधुजनो आम्ही काय करावे, तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करावं, तुमच्या पापांची क्षमा व्हावी. तो म्हणला नाही माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला मासे धरणारे मी करतो. नाही, काय म्हणाला तो, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 41 तेव्हा ज्यांनी त्यांचा संदेश स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. कोणामुळं माणसांची भर पडली हो? पेत्राच्या भाषणामुळं. किती जण आले? आम्ही प्रवचन केलं की एक तरी येतो का? मी म्हणतो एक 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 जीव, एक, ओनली वन सोल. जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत त्याच्या पाठीमागे फक्त लागा आणि त्याला नीट धरा, नीट धुवा पुसा, मस्त करा. 1 वर्षामध्ये कसा तयार होतो. एकच एकच एकच. हे पेत्रासारखा त्या ठिकाणी मच्छी मारणारा, काही त्याला नीट मच्छी पकडता येत नाही, तो भाषण करतो, तो त्या ठिकाणी प्रवचन करतो आणि किती आले पहिल्या दिवशी? 3000 माणसाची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात 42 आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. योहान 10:16 मध्ये, ह्या मेंढवाड्यातील नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत बरं का, तीही मला आणली पाहिजेत. कोण म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतो, ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. हे कोणाचं काम आहे? हे आमच्याकडे काम दिलेलं आहे. आमच्याकडे काम येशू ख्रिस्तानी मेंढवाड्यात दुसरी मेंढरं आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती कोण आणणार? आम्ही आणणार. आम्हाला ते काम दिलं आहे. आता ईस्टर नंतर काम वाढलं बरं का. ईस्टर नंतर काम वाढलं. 40 दिवस येशू ख्रिस्तानी काम केलं आणि त्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी पवित्र आत्मा आला आणि त्या ठिकाणी चर्चची स्थापना झालेली आहे. योहान 5:17 मध्ये येशूने त्यांना उत्तर दिलं, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. आता आम्हीही कामाला लागलं पाहिजे. विश्रांती नाही, विश्रांती नाही. विश्रांती घेऊ नका. खरोखर उठला आहे, तो उठला आहे आणि पुढच्या गुड फ्रायडेला गेलं बघितलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी क्रुसावरतीच टांगलेला आहे. कुठं आहे तो? कुठं आहे तो? प्रेषितांची कृत्ये 20:28 ते 31 फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. हे छापून त्या ठिकाणी घरामध्ये ठेवा. तुम्ही स्वतःकडे व ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्या आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या. पवित्र आत्म्याने इथे बसलेले प्रत्येकानं पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी आम्हाला अध्यक्ष केलं आहे बरं का, मेंढरांवरती. हे विसरू नका. अनॉइंटिंग लागत नाही. कोणी पाळकानी आमच्यावरती डोक्यावरती हात ठेवून करायचं नाही. पवित्र आत्म्याने केलेलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे. आम्हाला कुठे जाऊन दीक्षा घ्यायची आवश्यकता नाही. त्या शिमोनाप्रमाणे त्या ठिकाणी तो प्रेषिताच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी तो पेत्र काम करत असताना तो म्हणाला, अरे हे पैसे घे आणि मला ती विद्या दे, म्हणजे मी दुसऱ्यांवरती हात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ते मला. तसं नाही. त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने आम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे. त्या सर्वांकडे तुम्ही लक्ष द्या. कशासाठी? हो, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली, ही मंडळी जी आहे शिलो चर्चची, ती रक्ताने परमेश्वराने विकत घेतलेली आहे. तुमच्यासाठी ते मोल दिलेलं आहे त्याच्या रक्ताचं, स्वतःच्या रक्ताने मिळवलेले. तिचे पालन पोषण तुम्ही करावे. प्रत्येक आमच्या ह्या मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येकांची ती जबाबदारी आहे की आम्ही प्रत्येकांचं पालन पोषण आम्ही केलं पाहिजे, प्रीती केली पाहिजे. आम्ही प्रीती केली पाहिजे. तिचे पालन पोषण तुम्ही करावे. पाऊल काय म्हणतो? त्याची जाण्याची आता वेळ आलेली आहे, धाव संपवलेली म्हणतो तो. 29व्या वचनामध्ये म्हणतो, प्रेषितांच्या कृत्ये 20 आणि 29 मध्ये, मी गेल्यानंतर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. लांडगे आहेत बरं का, येतात चर्चेसमध्ये पण लांडगे आहेत. इंग्रजीमध्ये फार सुंदर, दे आर देअर इन द चर्च म्हणून म्हटलेलं आहे. KJV मध्ये, किंग जेम्स व्हर्जन मध्ये म्हटलेलं आहे, दे आर देअर.
तुमच्यापैकीही 30 वचन, तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. होत आहे की नाही? होतं. किती चर्चा तुटलेल्या आहेत आज, भरपूर चर्चा तुटलेल्या आहे. तिकडे लक्ष देऊ नका, तिकडे बघू नका, आमचं तारण आमच्या हातामध्ये आहे. भीत कापत कापत तुम्ही तुमचं तारण, इकडे लक्ष देऊ नका, तिकडे लक्ष देऊ नका. घोड्याला काय लावतो तो? घोड्याला काय लावतात? हे असं ना, कशासाठी? इकडे तिकडे फार बघते ते नाही, इकडे सरळ बघायचं. तू घोडा आहे ना, तू सरळ बघायचं. तसं आम्हाला त्या ठिकाणी इकडं तिकडे बघायचं, डावीकडे बघायचं, इकडे सरळ. काय सरळ आहे? वचन आहे. धीराने धावणे, धीराने धावणे. कोणाकडे बघत? येशूकडे पाहत. ओके. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यास विपरीत गोष्टी बोलतील, म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. 3 वर्ष तो रडतो, रात्रंदिवस तो रडतो, अश्रू घालतो. तो ह्या मेंढरांसाठी इतकी जबाबदारी त्याच्यावरती आहे. तो म्हणतो गलती करास पत्र 2:20 मध्ये, ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावरती प्रीती केली व स्वतःला माझ्यासाठी दिले, स्वसाठीच दिले. येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. कुठे गेला तो? हे काम करत होता. 40 दिवस त्यांनी काम केलं, चर्चची स्थापना केली, आम्हाला जबाबदारी दिली. द ग्रेट मिशन ही हॅज गिवन. जे काही केलं त्या ठिकाणी सर्व करा, आणि त्याप्रमाणे ते केलं. कुठं आहे तो? पहा मी दाराशी उभा आहे. किती वचन आहे ते? प्रकटीकरण 11:12. बघा ते. मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील. पुनरुत्थित झालेला आहे तो येशू ख्रिस्त. आमच्या हृदयाच्या दाराशी येऊन त्या ठिकाणी ठोठवत आहे. कशासाठी? अरे बाबा, चला आता हे काम करायचं आहे, हे पूर्ण करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम सुरू करत नाही तोपर्यंत माझं येणं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी विलंब होत आहे. त्या ठिकाणी मी येणार आहे, पुन्हा जागा तयार झालेली आहे, मी येणार आहे. परंतु तुम्ही जागे व्हा ना, तुम्ही दरवाजा उघडा ना. कारण कडी कुठं आहे? कडी आत आहे, आमच्याकडे आहे. तिकडे आम्ही उघडायला पाहिजे. माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. तो पुनरुत्थित झालेला आहे, आला आहे. आमच्या हृदयाच्या बाहेर, आमच्या हृदयाच्या दरवाजाच्या बाहेर तो आलं. त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे? दरवाजा ठोठवतो. त्या ठिकाणी आम्ही एक गोष्ट मी सांगतो, आय विल क्लोज देट. मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? मग एका जीवाची किंमत काय आहे हे तुम्ही मला सांगाल का? मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? म्हणून एका मनुष्याच्या जीवाची किंमत काय आहे? जग आमची किंमत काय? साधारण आहे हो तुमची किंमत. तुम्ही इथं बसलेला आहात, तुमची किंमत म्हणजे कोणी ते जगाला विकत घेऊ शकत नाही एवढी परमेश्वराने आमच्यावरती किंमत ती त्या ठिकाणी टॅग दिलेला. त्या टॅग ब्लँक टॅग आहे, तो फक्त परमेश्वर भरू शकतो, त्याच्यामध्ये काही नाही. आम्ही इतके महत्वाचे आहोत. काय तुमची किंमत आज? संपूर्ण जगा एवढी किंमत तुमची आहे. मग जर परमेश्वराने आमचं तारण केलं आणि आम्हाला ही किंमत जर दिली तर त्या ठिकाणी आम्ही काय करायला पाहिजे? द वन हू विन सोल्स इज वाईज. जो कोणी त्या ठिकाणी आत्मे जिंकतो तो कोण आहे? ज्ञानी आहे. मग आम्हाला ज्ञानी केलं ना त्यांनी तारण देऊन, आम्हाला ही किंमत दिली ना. ही किंमत कोणाला फेडता येते का? मला कोणी विकत घेता येतं का? नाही घेता येत.
कारण परमेश्वरांची ती किंमत माझ्यासाठी ती लावून ठेवलेली आहे. किती किंमत आहे त्या ठिकाणी? संपूर्ण जग, म्हणजे जगामध्ये कोणीही, जगातला कोणीही येऊ दे, कोणीही पॉलिटिकल कोणीही येऊ दे, त्या ठिकाणी मोठा श्रीमंत, तो मला विकत घेऊ शकत नाही. कारण परमेश्वराने माझी किंमत ठरवलेली आहे आणि त्यांनी मला विकत घेतलेलं आहे. मग जर परमेश्वराने ही किंमत माझ्यासाठी जर केली, तर एखादा जीव त्या ठिकाणी वाचून, तो जीव वाचवणार म्हणजे मी काय करणार? त्याला ती जगाची जी किंमत आहे ती मी त्याला देणार. तारण त्याला मी देणार. हे काम परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला तर मोठं केलं परमेश्वराने, आम्हाला तर ती किंमत दिली, परंतु ती किंमत आम्ही इतरांना पण द्यायला पाहिजे. ह्यासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. हां, किती महिने आहेत आज? एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत किती महिने आहेत? 9 महिने आहेत. एप्रिल जर धरला तर हां, बाळ कधी जन्माला येतो? 9 महिन्यानंतर. 9 महिन्यानंतर. हां, मग आज इथे किती जण आहेत बसलेले? आज अंदाजे सांगा मला, अंदाजे 300 पकडू, 300 पकडू, 300. मग प्रत्येकाने जर त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंत एखादा जर जीव जिंकला तर किती होतील? 600 होतील. आम्हाला किती वेळ दिलेला आहे होमवर्कसाठी? 9 महिने दिलेले आहे. 9 महिन्यानंतर एक सुंदर चांगलं बाळ त्या ठिकाणी, धष्टपुष्ट बाळ, चांगलं बाळ त्या ठिकाणी आम्हाला तयार करता येईल. आणि परमेश्वराने आम्हाला, पौल म्हणतो त्या ठिकाणी, तुमच्यासाठी किती मी प्रसूती वेदना त्या ठिकाणी मी सहन केलेल्या आहेत. आम्ही पण प्रसूती वेदना त्या सहन करायला पाहिजे. आता झोपायची वेळ गेली, कामाची वेळ सुरू झालेली आहे. कामाला लागा प्रियानो, कामाला लागा. सर्वजण त्या ठिकाणी म्हणतात तो उठलाय, खरोखर उठलाय, आणि घरी गेले तर झोपतात आणि पुढच्याच ईस्टरला त्या ठिकाणी जागे होतात. हे प्रत्येक चर्चेसमध्ये चालू आहे, लक्षात घ्या. परंतु आम्हाला परमेश्वराने त्या ठिकाणी प्रकटीकरण दिलं, आम्हाला त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलं आणि आमचे डोळे उघडले. याबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया. परमेश्वराला मोठ्याने टाळी वाजवा. प्रार्थना करूया आपण. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर तू किती चांगला आहेस. आम्हाला तू आशीर्वादित केलंस, आमचे डोळे उघडलेस, आम्हाला तरतरी दिली. आम्हाला पुन्हा एक वार कामासाठी प्रभू परमेश्वरात तू तयार केलेलं आहे. तुझं येणं फार जवळ आहे. आता आम्हाला झोपून चालणार नाही, तर आम्हाला जागृत राहून प्रभू परमेश्वरात तू जी काय सेवा, तू पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवस तू कार्य केलं आणि जे कार्य तू आम्हाला सोपून दिलेलं आहे. अनेक जण येतील, अनेक जण त्या ठिकाणी विखरतील ह्या मेंढरांना, परंतु आम्ही त्या ठिकाणी आहोत. आम्हाला ती जबाबदारी तू दिलेली आहे. आम्हाला पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी तुझ्या रक्ताने जे विकत घेतलेले जे मेंढर आहेत त्यांच्यावरती आम्हाला तू त्या ठिकाणी नेमलेलं आहे आणि त्याप्रमाणे तू आम्हाला सहाय्य करत आहे. यावेळेला मी तुला धन्यवाद देतो. सर्वांना तू आशीर्वादित कर. आज सर्वांना तू समजून सांगितले, यावेळेला धन्यवाद. जे काही तू माझ्या हृदयामध्ये घातलं होतं ते सर्व मी त्यांना प्रगट केलं, त्यांना सर्व मी सांगितलं प्रभू, हे तू जाणतोस आणि त्यांना तू आशीर्वादित केले. याबद्दल धन्यवाद. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो आणि ही लहानची विनंती आमचा तारणारा येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित आहे त्याच्या थोर पवित्र गोड नाव मग तो म्हणतो एक आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावरती पाडो व तुमच्यावरती कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देवो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.